वेगळी चाल खेळा. कशी? अहो मम्मी, तुम्ही राजकारणात आहेत ना, तेव्हा राजकारणी चाल खेळा राजकारणी. म्हणजे कसं, तुम्ही का नाही मुद्दामून त्या निबळच्या आईला भेटायला जावा. खोपलं काय का? मागच्या टायमाला गौरी त्यांच्या घरी गेले होते की मी. काय झालं ठावे ना तुला? ने कवे त्या दळबद्री घरात मला अजिबात पाऊल ठेवायचं नाही बघ, सांगून ठेवते. हो मम्मी, तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. मी काय तुम्हाला तिकडे जाऊन त्यांच्याशी गोड गोड गप्पा मारा असं नाही म्हणत. उलट तुम्ही का नाही तिकडे जाऊन त्यांच्या आईला आणि त्यांच्या आत्याला ऐकवा. आणि तुम्ही का नाही अशी त्यांची खरडपट्टी काढा का नाही, का तिकडं घाव घातला का इकडं धसका बसल, तिकडं घाव घातला का इकडं धसका बसल. आणि मम्मी, असं केल्यानं ती मंजू वहिनी या घरात पाऊल बी टाकायची नाही बघा. त्यात त्यांची आई बी आजारी आहे ना, तेव्हा ह्यो लईच भारी चान्स आहे बघा. कशाला सोडता एवढा भारी चान्स? मम्मी, ये मौके पे चौका मार. कवे लईच भारी आयडिया दिलीस बघ तू. एक नंबर आयडिया दिलीस बघ. लाखात एक आयडिया दिलीस, लाखात एक. आता तात्यासाहेबांना सांगून का नाही तुला बी राजकारणात घ्यायला लावते माझी पीए म्हणून. निबळट, आता तयारीत राहा. ही माया सुर्वे येते राजकारण खेळायला. ही नाश्त्यानंतरची गोळी आणि ही दुपारच्या जेवणानंतरची. नीट लक्षात ठेव, आणि मी घरात नसले ना तरी स्वतः नीट खा. हा वय बाई, मी घेईन समध्या गोळ्या नीट. तू ठेव तिथं. बरं आहेत का बाई? मम्मी साहेब, तुम्ही इथं? हो, यावं का आम्ही आज? या की या. बसा. बाई खोळ फाटले वय. असू द्या असू द्या. बसा बसा. मी पाणी घेऊन आल्या. अहो बसा की, तब्येत बरी नाही ना तुमची? करा, आराम करा. असू दे, ठेव. राहू द्या राहू द्या. डॉक्टरनी सांगितलं असेल ना हालचाल करू नका म्हणून, आराम करा म्हणून. घेते मी. बया 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 बया, योग टाइम असा होता की ह्या घरात पाऊल ठेवाय बी नाही म्हणत होती एक बाई, आणि आता चक्क येन बाईची चौकशी कराय इथं आल्या. काय बाई, काय दिवस बघायला लागते ती. एक फुकटे, मला काही हाऊस नाही तर यायची. मी फक्त इनबाईला एक गोष्ट सांगायला आले होते. कसं इनबाई, तुम्ही तुमच्या लेकीवर जरा चांगले संस्कार करा. आता सासूचं कंबरड मोडला असताना, सासू बेडवर असताना तुमची लेक तुमची सेवा करायला हिता आली, आणि माझा लेक तर माझी काळजी घ्यायची सोडून तुमच्या दिमतीला हजर असतोय. म्हणजे तुमच्या पुरीनं पार वापर करायचं ठरवलंय वाटतं आमचा. नाही नाही मम्मी साहेब, अहो तसं नाही. मंजू घाबरली होती ना बघा, तेव्हा तिने सत्यजितरावांची मदत घेतली. तुमचा का नाही काहीतरी गैरसमज होतोय बघा. अगं आई, पण आमरे, तू जा बाहेर जा. अगं आई, आमरे, मोठी माणसं बोलतायत ना, जा बाहेर. इनबाई, तुमच्या लेकीने आमची आणि आमच्या लेकाची फसवणूक केली. तिनं मला वचन दिलं होतं की सत्याबरोबर काडीमोड घेईन म्हणून, पण आता तर त्याच्याबरोबर फिरूनच आली ती. बरोबर आहे. आमच्या श्रीमंतीची चटक लागली ना तिला, म्हणून माझं घर सोडवत नसेल बघा. असं काय नाही हो मम्मी साहेब. सत्यजितराव आणि मंजू मध्ये कसं मैत्रीचं नातं आहे बघा. काय म्हणलं? मैत्रीचं नातं असं असतंय रे मैत्रीचं नातं? म्हणजे ती दोघं जण हनीमून सारखं फिरायला गेली, ह्याला तुम्ही मैत्री म्हणता व्हय? आणि काय सत्य तर तिला अजिबात आवडत नव्हता,
म्हणून तर त्याला जेलात टाकून मोकळं झाली ना ती. मग असं का? बरोबर आहे, तिला आता भुरळ पडली आमच्या घराण्याची. पण इनबाई, तिनं लाख प्रयत्न केले ना, तरी मी तिला कधीच माझी सून मानणार नाही. आणि माझ्या घरात अजिबात मी तिला कायमचं राहू देणार नाही. माझी बी होणारी सून आहे ती, त्याच्यामुळे तिला मी तुझ्या घरात राहून देतच नसत्या. आणि तिने जर घेतला नाही का तुझ्या पोराबरोबर घटस्फोट, तर दे हाकलून तिला तुझ्या घरातनं. ए फुकटे, मी कशाला बाहेर काढून माझी किंमत कमी करू ग? ह्या माया सुरेच पण काही स्टेटस आहे का नाही? आणि तिनं दिलेलं वचन जर नाही पाळलं तर तसं करायला बी मागं पुढं बघणार नाही. बाई, आता मी सौम्य भाषेत सांगितलंय तुम्हाला, मला वेगळी भाषा वापरायला लावू नका. समजा तुमच्या लेकीला. काळजी घ्या, काळजी घ्या आत्याबाई यांची. हा, मम्मी साहेब तुम्ही इथं? काय काही नाही, पण सासू आजारी असताना बी आईसाठी आलीस वे तू. तेव्हा म्हणलं तुझी आई काहीतरी सिरियस असेल म्हणून म्हणलं इनबाईची चौकशी करायला यावी. उद्या तरी ढगात गेल्यावर चौकशी कुठं करायची मी? म्हणून इनबाईची चौकशी करायला आलते. बरं आहेत त्या. नाही बरं, काही लागलं तर सांग मला. करती आईची सेवा आणि खाती सासरचा मेवा. काही बाजूला नेबळेट. सवे, माया कुठे आहे ग? खाली दिसत नाही. मम्मी मंजू वहिनीच्या घरी त्यांच्या आईला बघायला गेलेत. काय? माया मंजूच्या घरी गेली? नक्कीच काहीतरी गोंधळ घातला असणार तिकडं. मम्मी अहो काय झालं? अहो ऐका की. हो मम्मी, अहो कशाला एवढी तणतण करताय? शांत व्हा की जरा. ए सपनी, तू नको शांतपणा शिकू मला. शांत बसा म्हण. हे बघ माया, तू मंजूच्या घरी गेली होतीस ना? कशासाठी? नक्की तिच्या आईच्या तब्येतीची चौकशीच करायला गेली होतीस का? घ्या, इथं माझ्या नवऱ्याचाच माझा विश्वास नाही. मला एकाला कसा असणार? तुम्ही उगाच त्याच्या मनात काहीतरी पेरत बसता. ओ चित्तरकार, मी किती बी चांगले वागले का नाही तरी तुम्हाला त्रासच आहे बघा माझा. आणि तुमची सून ती बी तुमच्यासारखीच आहे. ती तेवढ्या मोठ्या मनाने मी तिच्या आईची चौकशी करायला गेले, तिच्या आईची जागची हल्ली सुद्धा नाही. आणि ती नेबट माझ्याकडे अशी बघत होती जणू का हिला मी जिवंत घ्यायला आले. हे बघा, माझं तोंड जरी फटकं असलं का नाही तरी माझ्या मनात अजिबात पाप नसते बघा. हे बघ माया, तू कशी आहेस हे मला चांगलं माहिती आहे. मी मंजूशी फोनवर बोललो तेव्हा ती घराच्या बाहेर होती. ज्या अर्थी तू मंजू घरी नसताना गेली त्या अर्थी तिथं जाऊन तू नक्कीच काहीतरी घोळ घातला असणार आहे. वा 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 वा, म्हणजे त्या नेबळ्याने तुमचे कान भरलेत होय? बघितलं का सपने? त्या नेबळ्याचं ऐकून माझ्यावर संशय घेतात ही. त्या नेबळ्यानं तुमच्या मनात समजा भरवलंय बघा ही.